नमस्कार सर्वांना. बघा, आपल्या मराठी या युट्यूब चॅनलवर आपण 3 मिनिटांमध्ये एक कन्सेप्ट शिकतोय. या लेक्चर सीरीज मधली पुढची कन्सेप्ट आपण घेऊन आलेलो आहे की भाववाचक नामांना वेगळं अस्तित्व असते का नसते. बघा, 2-3 वेळा मेल दिल्यानंतर सुद्धा आयोग ज्या वेळेस असं प्रश्न विचारतं किंवा असं वाक्य विचारतं की भाववाचक नामांना वेगळं अस्तित्व असते नसते, मग परत आपण डोळे झाकून आठवत बसतो की यार काय वाचलंय, भाववाचक नामांना वेगळं अस्तित्व असते नसते. तर हे सगळं कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी तुम्हाला हे पुढचे 2-3 मिनिटं फक्त ऐकायचे. बघा, आपण पहिल्यांदा वाचूया की पदार्थाचा गुण किंवा धर्म हा स्वतंत्र कधीच नसतो, म्हणजेच त्याचे वेगळे अस्तित्व नसते. प्रत्येक गुण हा कोणत्या तरी पदार्थ, वस्तू, व्यक्तीच्या सोबतीने त्याचे अस्तित्व दाखवतो. बघा, आपलं कन्फ्युजन झाले की गुण हा धर्म स्वतंत्र कधीच नसतो, त्याचे वेगळे अस्तित्व नसतं. काय भानगडे? सिंपल भाषेत सांगतो. बघा, सौंदर्य हे भाववाचक नाम. बघा, ऐश्वर्या रायचं सौंदर्य, ज्यावेळेस आपण ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा उल्लेख करतोय त्यावेळेस ते सौंदर्य एकटं येतंय का, की ते सौंदर्य रस्त्याच्या ह्या बाजून एकटं येते आणि ऐश्वर्या राय दुसरीकडून येते, असं होतं का? ते सौंदर्य हे स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही, ते सौंदर्य त्या ऐश्वर्या राय सोबतच प्रकट होते. ओके, ते सौंदर्य हे भाववाचक नाम, त्या सौंदर्य या भाववाचक नामाला कोणाचा आधार लागतोय, तर ऐश्वर्या राय या व्यक्तीचा आधार लागतोय. ज्यावेळेस आपण ऐश्वर्या रायकडे बघून तिच्या सौंदर्याचा उल्लेख करतोय, तिचा सौंदर्याचा उल्लेख करताना ते जे सौंदर्य हे भाववाचक नाम आहे, तर ते सौंदर्य हे भाववाचक नाम एकटं येत नाही, ते ऐश्वर्या राय सोबतच येतंय. ओके, ऐश्वर्या राय या व्यक्तीचा ते आश्रय घेतंय. ओके, म्हणजेच काय, तर या हा जो पदार्थाचा गुण आणि धर्म आहे ना, म्हणजेच भाववाचक नाम, ते स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही, ते त्या व्यक्तीच्या सोबतीनच येतंय. अशी साधी सरळ कन्सेप्ट. आता आपण यामध्ये हा फॅक्च्युअल डाटा वाचूया. आता बघा, तुम्हाला कन्सेप्ट सांगितली, आता हा डाटा सगळा तुम्हाला सोपा वाटणार आहे. बघा, पदार्थाचा गुण किंवा धर्म हा स्वतंत्र कधीच नसतो. येस, कोणत्याही पदार्थाचा गुण, धर्म, गुणधर्म म्हणजे सौंदर्य, गोडी, प्रामाणिकपणा, हे जे गुण आहेत का नाही, ते स्वतंत्र कधीच नसणार आहेत. हे जे गुण आहेत का नाही, क्रौर्य, हे गुण रस्त्यावर चालताना किंवा स्वतंत्रपणे हवेत तरंगताना कुठेही दिसणार नाहीत. म्हणजेच काय, त्याचे वेगळे अस्तित्व असते का? अजिबात नसते. त्याचं वेगळं अस्तित्व नसते. ओके, तो गुण स्वतंत्र कधीच नसतो, त्याचं वेगळं अस्तित्व नसते. मग आपण त्याचं अस्तित्व कसं दाखवतो किंवा तो गुणधर्म त्याचं अस्तित्व कसं दाखवतो, तर प्रत्येक गुण हा कोणत्या तरी पदार्थ, वस्तू किंवा व्यक्तीच्या सोबतीनं त्याचं अस्तित्व दाखवतो. हे मगाशी ऐश्वर्या रायच्या उदाहरणात तुम्हाला सांगितलं की जे सौंदर्य हा भाववाचक नाम आहे किंवा सौंदर्य हे जे गुण आहे, तर त्या ऐश्वर्या राय या व्यक्तीच्या सोबतीनं त्याचं अस्तित्व दाखवतो. तर ही साधी सरळ कन्सेप्ट आहे की पदार्थाचा गुण किंवा धर्म स्वतंत्र कधीच नसतो, त्याचं वेगळे अस्तित्व नसते आणि प्रत्येक गुण हा कोणत्या तरी पदार्थ, वस्तू व व्यक्तीच्या सोबतीनं त्याचं अस्तित्व दाखवतो. आणि म्हणून आपण म्हणतोय, काय निष्कर्ष काढतो, की भाववाचक नामांना वेगळं अस्तित्व नसते. ठीक आहे, निसर्गात सौंदर्य, गोडी, प्रामाणिकपणा, क्रौर्य हे गुण रस्त्यावर चालताना स्वतंत्रपणे हवेत तरंगताना कुठेही दिसणार नाहीत. हे सर्व गुण दाखवण्यासाठी कोणाचा तरी आश्रय घ्यावा लागतो आणि तो आश्रय एखादा पदार्थ, वस्तू किंवा व्यक्ती असू शकते. ओके, आणि हे तुम्हाला उदाहरण सांगितलंय की ऐश्वर्या आणि तिचे सौंदर्य कधीही वेगळे करता येत नाही. ऐश्वर्या असेल तर तिचे सौंदर्य दिसून येईल, सौंदर्य बाजूला काढून ऐश्वर्याला बाजूला ठेवून आपण दोन वेगवेगळ्या वस्तूंसारखे त्यांना पाहू शकत नाही. ठीक आहे, तरी पॉज करून ही तुम्ही इमेज एकदा पाहू शकता. ओके, थँक्यू.